नमस्कार. आपण कधी विचार करतो का की आपलं सरकार नक्की चालतं कसं? ह्यामागे ना एक सविस्तर ऑपरेटिंग मॅन्युअल आहे आणि ते म्हणजे आपलं संविधान. हे फक्त कायद्यांचं पुस्तक नाहीये, तर एक संपूर्ण ब्लूप्रिंट आहे. आज आपण ह्याच ब्लूप्रिंटमधली दोन महत्त्वाची पानं उलगडणार आहोत. एक म्हणजे राष्ट्रपती संसदेत नेमकं काय आणि का बोलतात, आणि दुसरं म्हणजे राज्यांच्या तिजोरीला कोणती कुलपं लावली आहेत. चला तर मग सुरू करूया. आपण अनेकदा टीव्हीवर बघतो, राष्ट्रपती संसदेत भाषण देत आहेत. पण हे नक्की का होतं? हा फक्त एक औपचारिक कार्यक्रम असतो की यामागे आपल्या संविधानाचे काही ठोस नियम आहेत? चला जाणून घेऊया. आणि आता दुसरा, तितकाच महत्त्वाचा प्रश्न. राज्य सरकारं मोठमोठे प्रकल्प राबवतात, वेगवेगळ्या योजनांवर कोट्यावधी रुपये खर्च करतात. पण हा पैसा येतो कुठून? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो कसा खर्च करायचा याचे काही नियम आहेत की नाही? की सरकारला हवा तसा पैसा खर्च करता येतो? तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं एकाच ठिकाणी मिळतात. ते म्हणजे आपलं संविधान. खरं तर हे नियम म्हणजे आपल्या लोकशाहीचा आत्मा आहेत, जे सरकारला एक शिस्त आणि एक दिशा देतात. चला, आज हेच नियम एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, राष्ट्रपतींचं विशेष अभिभाषण. कलम 87 नुसार हे काही फक्त एक औपचारिक भाषण नसतं. हे एक प्रकारे सरकारचं मिशन स्टेटमेंट असतं, जे संपूर्ण देशाला सांगतं की येणारं वर्ष सरकारसाठी कसं असेल, सरकारची दिशा काय असेल. आपलं संविधान सांगतं की राष्ट्रपतींना 2 वेळेस संसदेच्या दोन्ही सभागृहांना म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा एकत्र बोलावून संबोधित करावंच लागतं. पहिलं जेव्हा सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापन होतं तेव्हाच्या पहिल्या सत्रात, आणि दुसरं प्रत्येक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या अगदी सुरुवातीला. मग या भाषणाचा उद्देश काय असतो? एकदम सोपं आहे. सरकार संसदेला सांगत असतं की आम्ही तुम्हाला इथे का बोलावलं आहे. या भाषणातूनच सरकार आपला अजेंडा मांडतं. कोणती नवी धोरणे येणार आहेत, कोणते नवे कायदे बनवण्याचा विचार आहे, हे सगळं सांगितलं जातं. हे एक प्रकारचं सरकारचं अधिकृत स्टेटमेंट ऑफ इंटेंट असतं. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सुरुवातीला संविधानात असं लिहिलेलं होतं की राष्ट्रपतींच्या भाषणावरील चर्चेला इतर कोणत्याही कामापेक्षा जास्त महत्त्व म्हणजे अग्रक्रम दिला जाईल. पण 1951 मध्ये पहिल्या घटनादुरुस्तीने हे शब्द काढून टाकले. असं का केलं असेल? कारण यामुळे संसदेला आपलं कामकाज गरजेनुसार ठरवायला जास्त मोकळीक मिळाली. कधीकधी एखादा तातडीचा कायदा किंवा मुद्दा भाषणापेक्षाही महत्त्वाचा असू शकतो. या बदलामुळे ती लवचिकता आली. ठीक आहे, केंद्राचा अजेंडा तर ठरला, पण राज्यांमध्ये योजना राबवायला पैसा लागतो, आणि तो पैसा असतो जनतेचा, त्यामुळे त्याचा हिशोब तर ठेवावाच लागतो. म्हणूनच आपलं संविधान राज्याच्या तिजोरीला काही कडक नियम लावतं. कलम 204 ते 207 आपल्याला याच आर्थिक शिस्तीबद्दल सांगतात. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे राज्याचा एकत्रित निधी. आता हे काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे राज्याचं मुख्य बँक अकाउंट. टॅक्समधून, फीमधून किंवा इतर कुठल्याही मार्गाने राज्याला मिळणारा प्रत्येक रुपया आधी याच खात्यात जमा होतो. बरं, मग या बँक खात्यातून पैसे काढायचे कसे? त्यासाठी लागतो एक खास ऑथोराइज चेक, आणि आपल्या घटनात्मक भाषेत ह्याच चेकला विनियोजन विधेयक असं म्हणतात. विधानसभा खर्चाला मंजुरी देते, आणि मग हे विधेयक पास झालं की मगच सरकारला त्या खात्यातून पैसे काढण्याचा कायदेशीर अधिकार मिळतो. आणि या चेकवर अत्यंत कडक नियम आहेत बरं का. विधानसभेने जेवढी रक्कम आणि ज्या कामासाठी मंजूर केली आहे तेवढाच खर्च करता येतो. त्यानंतर कोणताही बदल करता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जोपर्यंत हा चेक म्हणजेच विधेयक पास होत नाही तोपर्यंत सरकारी तिजोरीतून 1 रुपयाही बाहेर काढता येत नाही. पण एक विचार करा, सरकारने एका योजनेसाठी 100 कोटी रुपये मंजूर करून घेतले, पण नंतर लक्षात आलं की खर्च 120 कोटी येणार आहे. किंवा समजा अचानक पूर आला, ज्यासाठी बजेटमध्ये काही तरतूदच नव्हती. अशावेळी सरकार काय करणार? अशाच अनपेक्षित परिस्थितींसाठी आपलं संविधान मदतीला धावून येतं. त्यात अशा खर्चांसाठी काही विशेष बॅकअप योजना ठेवलेल्या आहेत. यांनाच आपण विविध अनुदाने आणि विधेयकं म्हणतो. चला पाहूया त्या नेमक्या काय आहेत. कलम 205 नुसार सरकार विधानसभेकडे पूरक किंवा अतिरिक्त अनुदान मागू शकतं, म्हणजे एक प्रकारचा टॉपअप निधी. हे 3 परिस्थितीत शक्य आहे. 1. जर मंजूर केलेली रक्कम कमी पडली. 2. जर बजेटमध्ये नसलेल्या एखाद्या नवीन सेवेसाठी अचानक पैशांची गरज लागली. किंवा 3. मंजूर रकमेपेक्षा जास्त खर्च झाला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वेळी सरकारला पुन्हा विधानसभेकडे जाऊन परवानगी घ्यावीच लागते. याशिवाय कलम 206 मध्ये आणखी 3 खास तरतुदी आहेत. पहिलं म्हणजे लेखानुदान, म्हणजे समजा बजेट पास व्हायला वेळ लागणार असेल तर तोपर्यंत सरकारी कामकाज चालवण्यासाठी दिलेली ॲडव्हान्स रक्कम. दुसरं आहे प्रत्ययानुदान,
म्हणजे देशावर एखादं मोठं संकट आलं, जसं की युद्ध, आणि खर्चाचा तपशील द्यायला वेळ नाही, तेव्हा मंजूर होणारा एकरकमी निधी. आणि तिसरा आहे अपवादात्मक अनुदान, म्हणजे एखादा खास मोठा खर्च जो नियमित बजेटचा भाग नसतो, जसं की एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचं आयोजन. आता वळूया वित्तीय विधेयकांकडे. सोप्या भाषेत सांगायचं तर पैशाशी संबंधित कुठलाही मोठा निर्णय, जसं की नवीन टॅक्स लावणं, तो बदलणं, सरकारने कर्ज घेणं किंवा तिजोरीतून पैसे खर्च करणं, या सगळ्यांसाठी जे विधेयक लागतं त्याला वित्तीय विधेयक असं म्हणतात. या विधेयकांसाठी काही विशेष नियम आहेत. पहिलं, राज्यपालांच्या शिफारशीशिवाय हे विधेयक विधानसभेत मांडताच येत नाही. दुसरं, याची सुरुवात फक्त विधानसभेतच होऊ शकते, विधान परिषदेत नाही. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की फक्त दंड किंवा लायसन्स फी लावणारं विधेयक हे वित्तीय विधेयक मानलं जात नाही. आपण आत्तापर्यंत हे सगळे कलम आणि नियम पाहिले. हे सगळं खूप तांत्रिक वाटू शकतं, नाही का? पण खरा प्रश्न हा आहे की या नियमांचं खरं महत्त्व काय आहे? उत्तर एकदम सोपं आहे. हे नियमच आपल्या लोकशाहीचा खरा पाया आहेत. हे नियम सरकारला सांगतात की जनतेचा पैसा हा तुमचा नाही, तुम्हाला त्याचा हिशोब द्यावा लागेल. यामुळे मनमानी कारभाराला चाप बसतो आणि पारदर्शकता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हेच नियम सिद्ध करतात की लोकशाहीत सरकार हे लोकांच्या प्रतिनिधींना म्हणजेच संसदेला किंवा विधानसभेला जबाबदार आहे. सत्तेचा खरा लगाम लोकांच्या हातातच राहतो. तर जाता जाता एक प्रश्न, फक्त मतदान करून सरकार निवडणं म्हणजे लोकशाही आहे का? की जनतेच्या पैशाच्या प्रत्येक रुपयावर लोकांच्याच प्रतिनिधींचं नियंत्रण असणं आणि त्यासाठी अशी कायद्याची भक्कम चौकट असणं ही खऱ्या लोकशाहीची निशाणी आहे? यावर विचार नक्की करा. नमस्कार. कधी विचार केलाय का की राज्य सरकार एखादा कायदा कसा बनवतं किंवा समजा राज्याचा पैसा कुठे खर्च होणार हे निर्णय नक्की कसे घेतले जातात? ह्या सगळ्यामागे ना एक ठरलेली घटनात्मक प्रक्रिया आहे. तर मग चला आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद 200 ते 203च्या मदतीने कायदा बनवण्यापासून ते बजेट मंजूर होण्यापर्यंतचा हा संपूर्ण प्रवास अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आज आपण 2 खूप महत्त्वाचे प्रवास पाहणार आहोत. पहिला प्रवास आहे एका विधेयकाचा, म्हणजे विधानसभेत मंजूर झालेलं विधेयक कायदा कसं बनतं ते पाहू. आणि दुसरा प्रवास आहे आपल्या राज्याच्या पैशाचा, म्हणजे राज्याच्या तिजोरीतून तो आपल्यापर्यंत कसा पोचतो. चला तर मग सुरुवात करूया विधेयकाच्या प्रवासाने. तर आपण पाहतोय विधेयकाचा प्रवास. आता बघा, जेव्हा एखादं विधेयक राज्याच्या विधानमंडळातून पास होतं ना, तेव्हा ते लगेचच्या लगेच कायदा बनत नाही. त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो आणि तो पोहोचतो थेट राज्यपाल आणि काही वेळेस तर राष्ट्रपतींपर्यंत सुद्धा. बरं, मग विचार करा, विधानसभेने एक विधेयक मंजूर केलंय. आता पुढे काय? म्हणजे काय होत असेल नक्की? इथेच या संपूर्ण प्रक्रियेत एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीची एंट्री होते आणि ती व्यक्ती म्हणजे राज्यपाल. ओके, तर विधेयक आलंय राज्यपालांच्या टेबलावर. आता त्यांच्यासमोर आहेत 3 मुख्य पर्याय. पहिला पर्याय, ते विधेयकाला संमती देऊ शकतात. सही केली की झालं, त्याचं कायद्यात रूपांतर होतं. दुसरा पर्याय, ते संमती रोखून ठेवू शकतात, म्हणजे विधेयक पुढे जाणारच नाही, तिथेच थांबेल. आणि तिसरा पर्याय, ते विधेयक थेट राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवू शकतात. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. त्यांच्याकडे अजून एक चौथा पर्यायही आहे. समजा राज्यपालांना असं वाटलं की विधेयकात काहीतरी त्रुटी आहेत किंवा यावर पुन्हा एकदा विचार व्हायलाच हवा, तर ते काय करू शकतात? ते विधेयक विधानमंडळाकडे पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात. आणि हा आहे विधानमंडळाच्या अधिकारांवर एक खूप महत्त्वाचा अंकुश. इथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी, सगळ्याच विधेयकांना सारखी वागणूक मिळत नाही बरं का. राज्यपाल कोणतंही सामान्य विधेयक पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात, पण धनविधेयक किंवा ज्याला आपण मनी बिल म्हणतो ते मात्र नाही. आणि हो, अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, जर विधानमंडळाने तेच सामान्य विधेयक पुन्हा मंजूर करून पाठवलं, मग त्यात बदल केलेले असोत किंवा नसोत, तर मात्र राज्यपालांना संमती द्यावीच लागते. त्यांच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही. आपल्या संविधानाने ना एक खूपच महत्त्वाची तरतूद करून ठेवली आहे. बघा, जर राज्यपालांना असं वाटलं की एखादं विधेयक उच्च न्यायालयाचे अधिकार कमी करतंय किंवा त्याचं घटनात्मक स्थान धोक्यात आणतंय, तर त्यांना ते विधेयक राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवावंच लागतं. इथे त्यांना दुसरा ऑप्शन नाही. आणि हा न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा सुरक्षा कवच आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं, आता विधेयक पोचले राष्ट्रपतींकडे. आता त्यांच्याकडे काय पर्याय आहेत? ते त्यावर संमती देऊ शकतात
किंवा संमती रोखून ठेवू शकतात. तिसरा पर्याय म्हणजे जर ते धनविधेयक नसेल तर ते राज्यपालांना निर्देश देऊ शकतात की हे विधेयक विधानमंडळाकडे परत पाठवा. आणि जेव्हा असं होतं तेव्हा विधानमंडळाला 6 महिन्यांच्या आत त्यावर पुनर्विचार करणं बंधनकारक असतं. चला, तर विधेयकाचा प्रवास आपण पाहिला. आता वळूया दुसऱ्या तितक्याच महत्त्वाच्या प्रवासाकडे, आणि हा प्रवास आहे आपल्या राज्याच्या पैशाचा. म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प किंवा बजेट कसं तयार होतं आणि विधानमंडळात त्याचं पुढे काय होतं, हे सगळं आपल्याला अनुच्छेद 202 आणि 203 मधून अगदी स्पष्टपणे समजतं. आपण सगळेजण बजेट, अर्थसंकल्प असे शब्द वापरतो, बरोबर? पण गंमत म्हणजे संविधानात याला एक अधिकृत नाव आहे, वार्षिक वित्तीय विवरणपत्र. आता हे काय आहे तर सोप्या भाषेत सांगायचं तर हे सरकारचं वार्षिक रिपोर्ट कार्ड आहे. यात सरकारला वर्षभरात अंदाजे किती पैसे मिळणार आहेत आणि ते कुठे कुठे खर्च होणार आहेत याचा सगळा हिशोब मांडलेला असतो. आता इथे एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्याचा जो काही एकूण खर्च असतो ना, तो 2 भागांमध्ये विभागलेला असतो. नीट लक्ष द्या. पहिला भाग म्हणजे राज्याच्या एकत्रित निधीवर भारित खर्च. हा असा खर्च आहे जो अत्यावश्यक असतो, बंधनकारक असतो. आणि दुसरा भाग आहे इतर खर्च, जो विधानसभेत अनुदानाच्या मागण्या म्हणून सादर केला जातो. या दोन्हींमध्ये खूप मोठा फरक आहे. तर मग प्रश्न येतो की हा भारित खर्च म्हणजे नक्की काय? ह्यात काय काय येतं? तर बघा, यात येतात राज्यपालांचे पगार आणि भत्ते, विधानसभा आणि विधान परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे पगार, राज्याने घेतलेल्या कर्जावरील व्याज, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे पगार आणि भत्ते. इतकंच नाही तर कोणत्याही न्यायालयाचा निर्णय किंवा निवाडा पूर्ण करण्यासाठी लागणारी रक्कमसुद्धा यातच येते. थोडक्यात काय तर या खर्चांना एक प्रकारचं घटनात्मक संरक्षण दिलेलं आहे. आता ही जी विभागणी आहे ना, ती विधानमंडळात खूप महत्त्वाची ठरते. कशी? तेच तर महत्त्वाचं आहे. जो भारित खर्च आहे म्हणजे न्यायाधीशांचे पगार वगैरे, त्यावर विधानसभेत फक्त चर्चा होऊ शकते, मतदान नाही. पण जो इतर खर्च आहे म्हणजे रस्ते, शाळा, हॉस्पिटल यासाठीचा खर्च, तो मात्र अनुदानाच्या मागण्या म्हणून येतो आणि त्यावर विधानसभेत मतदान होतच होतं. आणि इथेच विधानसभेचा खरा अधिकार आपल्याला दिसतो. याचा अर्थ काय होतो की विधानसभेला एखाद्या अनुदानाच्या मागणीला पूर्ण मंजुरी देण्याचा अधिकार आहे. ते ती मागणी नाकारू शकतात किंवा त्यात कपातही करू शकतात. म्हणजे समजा सरकारने 100 कोटी मागितले तर विधानसभा म्हणू शकते की आम्ही 80 कोटीच देऊ. पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, विधानसभा स्वतःहून कोणत्याही मागणीतली रक्कम वाढवू शकत नाही. म्हणजे 100 कोटींचे 110 कोटी ते करू शकत नाहीत. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेत अजून एक महत्त्वाचा चेक आहे, तो म्हणजे अनुदानाची कोणतीही मागणी, कोणतीही, ही राज्यपालांच्या शिफारशीशिवाय विधानसभेत मांडलीच जाऊ शकत नाही. म्हणजे खर्चाचा प्रस्ताव आणायचा असेल तर त्याची सुरुवातच राज्यपालांच्या संमतीने करावी लागते. त्यांच्या शिफारशीशिवाय सरकार 1 रुपयाही मागू शकत नाही. तर मग आता प्रश्न पडतो की हे सगळे इतकं किचकट का आहे? या सगळ्या नियमांचा, या प्रक्रियांचा नेमका अर्थ काय? खरं तर हे केवळ नियम नाहीत, तर आपल्या राज्याच्या कारभाराचा तो पाया आहे. हे नियम, अधिकार आणि जबाबदारी यांच्यामध्ये एक सुंदर संतुलन निर्माण करतात. बघा, या संपूर्ण प्रक्रियेमुळे काय काय साध्य होतं. एकीकडे जे कायदे बनतात ते घटनेच्या चौकटीत आहेत की नाही हे तपासलं जातं, न्यायपालिकेचं स्वातंत्र्य जपलं जातं. दुसरीकडे पैशाच्या खर्चासाठी सरकार थेट लोकांना जबाबदार राहतं, कारण त्यावर विधानसभेत मतदान होतं. इतकंच नाही तर अत्यावश्यक खर्च आणि इतर खर्च यात फरक करून विधानमंडळ आणि कार्यकारी मंडळ म्हणजेच सरकार यांच्यात सत्तेचे एक योग्य संतुलन राखण्याचं हे एक महत्त्वाचं काम आहे. तर मग शेवटी एक प्रश्न उरतोच की अधिकारांचा हा जो संरचित प्रवाह आपण पाहिला, तो राज्य सरकारला एकाच वेळी 2 गोष्टी करायला कसा भाग पाडतो. एक म्हणजे लोकांच्या इच्छा आकांक्षांप्रती प्रतिसाद देणं आणि दुसरं म्हणजे आर्थिक बाबतीत जबाबदारीने वागणं. या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन कसं साधलं जातं यावर नक्की विचार करण्यासारखा आहे. आपण भारतीय संविधानाबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? कायद्याचंच एक जाडजूड पुस्तक? पण खरं तर ते त्यापेक्षा खूप काही जास्त आहे. ते आपल्या देशाचं म्हणजे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचं एक ब्लूप्रिंट आहे. चला तर मग या महत्त्वाच्या दस्तऐवजाच्या आत डोकावून पाहूया आणि ते आपल्या देशाला दिशा कसं देतं हे समजून घेऊया.
जरा विचार करा, एकच डॉक्युमेंट ज्यात 1.4 अब्ज लोकांच्या देशाची पूर्ण रचना, त्यांचे हक्क आणि शासनाची चौकट दिलेली आहे. हे खरंच अविश्वसनीय आहे, नाही का? यावरूनच आपल्याला या दस्तऐवजाचं महत्त्व लक्षात येतं. आणि मग येतात हे शब्द, संविधानाच्या प्रस्तावनेतील. हे पहिले आणि सर्वात शक्तिशाली शब्द. यातच आपल्या संविधानाच्या शक्तीचा खरा स्रोत दडलेला आहे. आणि तो स्रोत म्हणजे आपण, भारताचे लोक. तर मग ही शक्ती येते कुठून? ती येते संविधानाच्या आत्म्यातून, म्हणजेच त्याचा प्रस्तावनेतून. ही प्रस्तावना म्हणजे एक प्रकारे आपल्या देशाचं विजन डॉक्युमेंट आहे, जे आपल्याला सांगतं की आपल्याला कशा प्रकारचा देश घडवायचा आहे. आणि हे विजन 4 मजबूत खांबावर उभा आहे. प्रस्तावना आपल्याला 4 गोष्टींचं वचन देते. पहिल्या म्हणजे न्याय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. दुसरा स्वातंत्र्य, विचार करण्याचं, बोलण्याचं, विश्वास ठेवण्याचं. तिसरं समानता, दर्जाची आणि संधीची. आणि चौथं बंधुता, जी प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आणि देशाची एकता जपेल. आणि मग तो दिवस उजाडला, 26 नोव्हेंबर 1949, ज्या दिवशी या महान ब्लूप्रिंटला, या संविधानाला आपण औपचारिकपणे आपलंसं केलं. याच दिवसापासून भारताच्या भविष्याची एक नवी दिशा ठरली. ठीक आहे, तर आता आपण संविधानाच्या 2 सगळ्यात महत्त्वाच्या भागांकडे वळूया, जे नागरिक आणि सरकार यांच्यातलं नातं ठरवतात. हे नातं खूप इंटरेस्टिंग आहे. ते 2 गोष्टींवर टिकून आहे. एक, सरकारनं काय करू नये, आणि दुसरं, सरकारनं काय करण्याचा प्रयत्न करावा. आणि याच 2 कल्पनांवर आधारित आहेत आपले मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे. बरं, मग ह्या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, मूलभूत हक्क म्हणजे आपली गॅरंटी. सरकार ते आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. आणि जर तसं झालं तर आपण थेट कोर्टात जाऊ शकतो. या उलट मार्गदर्शक तत्व ही सरकारसाठी एक प्रकारची टू डू लिस्ट आहे, एक दिशा आहे, जी त्यांना चांगला राज्यकारभार करण्यासाठी मार्गदर्शन करते. उदाहरणार्थ, मूलभूत हक्कांमध्ये काय येतं? समानतेचा हक्क, म्हणजे कायद्यासमोर सगळे समान. स्वातंत्र्याचा हक्क, ज्यात आपलं बोलण्याचं स्वातंत्र्य येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जगण्याचा हक्क. कायद्याशिवाय कोणाचाही जीव किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाऊ शकत नाही. आणि हो, शिक्षणाचा हक्क सुद्धा. आता बघूया मार्गदर्शक तत्व काय सांगतात. ह्यात काय आहे तर सगळ्यांना उपजीविकेचं साधन मिळावं, कामाच्या ठिकाणी चांगली परिस्थिती असावी, पर्यावरणाचं रक्षण व्हावं, अशा अनेक गोष्टी आहेत. सरकारने कायदे बनवताना या गोष्टी डोळ्यासमोर ठेवाव्यात अशी अपेक्षा आहे. ओके, तर हे झालं संविधानाचं तत्वज्ञान. पण याच्या आधारावर देशाचा रोजचा कारभार चालतो कसा? चला ते पाहूया. संविधानानं एक खूप हुशारीची गोष्ट केली आहे. त्यांनी सरकारची सगळी शक्ती एका ठिकाणी न ठेवता ती 3 भागात विभागली आहे. पहिला भाग विधिमंडळ, म्हणजे आपली संसद, जी कायदे बनवते. दुसरा भाग कार्यकारी मंडळ, म्हणजे सरकार, जे ते कायदे लागू करतं. आणि तिसरा भाग न्यायपालिका, म्हणजे आपली कोर्ट्स, जी त्या कायद्यांचा अर्थ लावतात. यामुळे सत्तेचा एक बॅलन्स टिकून राहतो. आणि ही अधिकारांची विभागणी फक्त अशी आडवीच नाहीये, तो उभीसुद्धा आहे. म्हणजे काही अधिकार केंद्र सरकारकडे आहेत तर काही राज्य सरकारांकडे. यालाच आपण संघराज्य प्रणाली किंवा फेडरल सिस्टम म्हणतो. हे अधिकार वाटून घेण्यासाठी संविधानात 3 लिस्ट किंवा सूच्या दिल्या आहेत. पहिली आहे केंद्र सूची, ज्यात संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, चलन असे राष्ट्रीय महत्त्वाचे विषय आहेत. दुसरी आहे राज्य सूची, यात पोलीस, शेती, आरोग्य असे स्थानिक विषय येतात. आणि तिसरी आहे समवर्ती सूची, ज्यात शिक्षण, जंगलं असे विषय आहेत ज्यावर केंद्र आणि राज्य दोघेही कायदे बनवू शकतात. आता आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आणि इथे आपण हे पाहणार आहोत की आपलं संविधान हे फक्त एक जुना ऐतिहासिक दस्तऐवज नाही, तर एक जिवंत श्वास घेणारी गोष्ट आहे. आपल्या संविधान निर्मात्यांची दूरदृष्टी खरंच कमाल होती. त्यांना माहीत होतं की काळ बदलेल, नवीन आव्हानं येतील. म्हणूनच त्यांनी संविधानाला बदलण्याची सोय करून ठेवली. कलम 368 नुसार आपली संसद गरजेनुसार संविधानात बदल करू शकते. आणि आपल्याला माहिती आहे का, आतापर्यंत आपल्या संविधानात 100पेक्षाही जास्त वेळा बदल करण्यात आलेत. हो, 100पेक्षा जास्त. हा आकडाच आपल्याला सांगतो की आपलं संविधान किती लवचिक आणि काळासोबत चालणार आहे. या प्रत्येक बदलामुळे, प्रत्येक दुरुस्तीमुळे
संविधानाला नव्या आव्हानांना तोंड देता आलं आणि देशाच्या बदलत्या आशा आकांक्षांना स्वतःमध्ये सामावून घेता आलं. म्हणूनच इतक्या वर्षांनंतरही ते तितकंच महत्वाचं आणि प्रासंगिक आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न मनात येतो. 1949 साली बनवलेली ही नीलप्रत उद्याच्या भारताला कशी घडवणार? एक देश म्हणून आपण आपल्या स्थापनेच्या वेळी ठरवलेल्या मूल्यांशी एकनिष्ठ कसं राहणार आणि त्याचवेळी बदलत्या काळासोबत पुढे कसं जाणार, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळून शोधायचं आहे. चला तर मग एका खूप महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलूया. आपण अनेकदा टीव्हीवर बघतो की विधानसभेत आमदार किती परखडपणे बोलतात, आपली मतं मांडतात, पण त्यांना हे सगळं करण्याचं स्वातंत्र्य आणि एक प्रकारचं संरक्षण नक्की मिळतं कुठून? तर आज आपण याच घटनात्मक तरतुदींबद्दल अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. कधीकधी प्रश्न पडतो नाही का की विधानसभेतल्या त्या वादळी चर्चांमध्ये आमदार कोणत्याही कायदेशीर कारवाईच्या भीतीशिवाय इतक्या मोकळेपणाने एकमेकांना प्रश्न कसे विचारू शकतात? बरं, या स्वातंत्र्यामागे एक खूप भक्कम आधार आहे आणि तो आधार आहे आपलं भारतीय संविधान. विशेषतः यातली 2 कलमं खूप महत्त्वाची आहेत. कलम 194 आणि कलम 195. ही 2 कलमं मिळून एक अशी चौकट तयार करतात ज्यामुळे आपले लोकप्रतिनिधी त्यांचं काम प्रभावीपणे करू शकतात. तर सगळ्यात आधी बघूया कलम 194. हे कलम आमदारांसाठी अक्षरशः एका संरक्षणात्मक कवचासारखं काम करतं. ते त्यांना त्यांचं कर्तव्य व्यवस्थित बजावण्यासाठी आवश्यक असलेलं स्वातंत्र्य देतं. आता या संदर्भात विशेषाधिकार हा शब्द आपण सारखा ऐकतो, पण एक गोष्ट लक्षात घ्या, इथे विशेषाधिकार म्हणजे काही विशेष सवलत किंवा ऐशारामाचा भाग नाहीये. उलट लोकशाहीचं काम सुरळीत चालावं यासाठी हे एक अत्यंत आवश्यक साधन आहे. हे अधिकार आमदारांना निर्भयपणे काम करता यावं यासाठीच दिले जातात. तर मग हे कवच नक्की कशापासून संरक्षण देतं? यात 4 मुख्य गोष्टी येतात. पहिलं, आमदारांना सभागृहात पूर्ण भाषण स्वातंत्र्य मिळतं. दुसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, की त्यांनी सभागृहात काहीही म्हटलं किंवा कोणत्याही बाजूने मत दिलं तरी त्यांच्यावर कोणत्याही कोर्टात केस चालवली जाऊ शकत नाही. इतकंच नाही तर सभागृहाने अधिकृतपणे प्रकाशित केलेल्या अहवालांनाही कायदेशीर संरक्षण मिळतं. आणि हो, हे अधिकार फक्त निवडून आलेल्या सदस्यांपुरते मर्यादित नाहीत, तर सभागृहात बोलण्याचा अधिकार असलेल्या महाधिवक्त्यांसारख्या व्यक्तींनाही ते लागू होतात. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता असेल तर तो म्हणजे कायदेशीर कारवाईपासून मिळणारं संपूर्ण संरक्षण. आणि हे संरक्षण किती व्यापक आहे हे पुढच्या मुद्द्यावरून आपल्या लक्षात येईल. हे वाक्य थेट आपल्या संविधानातूनच घेतलं आहे. यातले कोणत्याही न्यायालयात खटला चालवता येणार नाही हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. याच तरतुदीमुळे लोकप्रतिनिधी जनतेच्या हिताचे अगदी अवघड आणि संवेदनशील प्रश्नसुद्धा कोणत्याही दबावाशिवाय सभागृहात मांडू शकतात. खरं तर लोकशाहीतल्या निर्भीड चर्चेसाठी ही तरतूद अत्यंत आवश्यक आहे. बरं, हे तर झालं स्वातंत्र्याच्या कवचाबद्दल. पण जे सदस्य आपलं काम पूर्ण वेळ करतात त्यांच्या वेतनाचं काय? इथूनच कलम 195ची भूमिका सुरू होते. मग प्रश्न उरतो की या सदस्यांना त्यांच्या कामासाठी जो मोबदला मिळतो म्हणजे त्यांचे पगार आणि इतर भत्ते, ते नक्की कोण आणि कसं ठरवतं? याचं उत्तर आपल्याला कलम 195 मध्ये मिळतं. ही प्रक्रिया तशी अगदी सरळ आहे. पहिलं म्हणजे राज्याचं विधानमंडळ स्वतःचे कायदा पास करून आपल्या सदस्यांचे वेतन आणि भत्ते ठरवतं. आणि दुसरं म्हणजे जोपर्यंत असा नवीन कायदा बनवला जात नाही तोपर्यंत संविधान लागू होण्यापूर्वी जे काही नियम होते तेच लागू राहतात. थोडक्यात काय तर हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार विधानमंडळालाच देण्यात आलेला आहे. चला आता या दोन्ही कलमांना एकत्रच जोडून पाहूया, कारण ही दोन्ही कलमं एकमेकांना पूरक आहेत आणि त्यांच्यामुळेच एक संपूर्ण व्यवस्था तयार होते. या दोन्ही कलमांमधला फरक आणि संबंध अगदी सोपा आहे. बघा, कलम 194 सदस्यांना काम करण्यासाठी आवश्यक असलेलं स्वातंत्र्य आणि संरक्षण देतं, तर कलम 195 त्यांना त्या कामासाठी आवश्यक असलेला आर्थिक मोबदला म्हणजेच पगार आणि भत्ते यांची तरतूद करतं. आणि खरं तर हाच या सगळ्या माहितीचा गाभा आहे. एक कलम कृती करण्याचं स्वातंत्र्य देतं, तर दुसरा कलम त्या स्वातंत्र्याचा वापर करून जनसेवा करण्यासाठी आधार पुरवतं. स्वातंत्र्य आणि आधार या दोन्ही गोष्टींशिवाय लोकशाहीची गाडी सुरळीत चालूच शकत नाही. पण जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, एका बाजूला आमदारांना मिळालेले हे विशेषाधिकार आहेत आणि दुसऱ्या बाजूला जनतेप्रती असलेली त्यांची लोकशाही जबाबदारी, या दोन्ही गोष्टींमध्ये योग्य तो समतोल नेमका कसा साधला जातो यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.